सर्व शिक्षक बांधवांचं सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे। बघा, शिक्षकांसाठी एक अति महत्त्वाची बातमी मी घेऊन आलेलो आहे। काय असणार आहे ही बातमी? बघा, सक्तीच्या सेवानिवृत्तीची शिक्षकांना धास्ती, शिक्षकांना नोकरी वाचवण्यासाठी 6 टीएटी देण्याची संधी, सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत 31 ऑगस्ट 2027 पर्यंतच मर्यादित। बघा, शिक्षकांना शासनाने जी टीएटी परीक्षा उत्तीर्ण होण्याची मुदत दिलेली आहे ती 31 ऑगस्ट 2027 पर्यंत ही मुदत असणार आहे आणि 6 टीएटी मध्ये तुम्हाला ही टीएटी परीक्षा पास करायची आहे। जर ही परीक्षा शिक्षक बांधवांनी पास केली नाही, सहा चान्स तुम्हाला दिले जाणार, या 6 चान्स मध्ये जर तुम्ही ही शिक्षक परीक्षा पास केली नाही टीएटी, तर तुम्हाला सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाणार आहे। नेमकी काय आहे ही बातमी, या पाठीमागे काय राज आहे, याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। बघा, इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गावरील शिक्षकांना 2 वर्षात म्हणजे 31 ऑगस्ट 2027 पूर्वी टीएटी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे। उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई केली जाईल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे। त्यानुसार शिक्षकांना न्यायालयाने दिलेली मुदत संपेपर्यंत 6 वेळा पात्रता परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे। बघा, शिक्षक बांधवांनो, इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गावरील जे शिक्षक बांधव आहेत, बघा, इयत्ता 1ली ते इयत्ता 8वीच्या वर्गावरील जे शिक्षक बांधव आहेत त्यांना 2 वर्षात म्हणजेच 31 ऑगस्ट 2027 पूर्वी टीईटी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे। उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांवर सक्तीची सेवानिवृत्ती त्यांना दिली जाणार आहे। म्हणजे जे शिक्षक 31 ऑगस्ट 2027 पूर्वी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती ही दिली जाणार आहे असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे। त्यानुसार शिक्षकांना न्यायालयाने दिलेली मुदत संपेपर्यंत 6 वेळा पात्रता परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे। बघा, शिक्षक हे 6 वेळा टीएटी देऊ शकतात। 6 वेळेमध्ये त्यांना ही टीएटी परीक्षा पास व्हायचीच आहे। जर शिक्षक ही परीक्षा पास झाले नाहीत तर त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती ही कारवाई केली जाणार आहे त्यांच्यावर। त्यानंतर बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून 2026 या वर्षात जून आणि डिसेंबर या महिन्यात टीएटी घेतली जाणार आहे। बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जी आहे आपली, याच्या माध्यमातून 2026 या वर्षामध्ये जून आणि डिसेंबर या 2 महिन्यात टीएटी परीक्षा घेतली जाणार आहे। दुसरीकडे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे देखील केंद्रीय तथा राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सीटीईटी घेतली जाते। केंद्र सरकारच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या वर्गावरील शिक्षकांसाठी ही परीक्षा आवश्यक आहे। शिक्षकांना या परीक्षेचा देखील पर्याय आहे। बघा, केंद्राच्या ज्या शाळा आहेत त्यांना सीटीईटी ही परीक्षा पास व्हावी लागणार आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या ज्या शाळा आहेत त्यांना टीएटी परीक्षा पास व्हावं लागणार आहे। बघा, आता 8 फेब्रुवारी 2026 रोजी सीटीईटी घेतली जाणार आहे। सीटीईटीची जी परीक्षा आहे ती 8 फेब्रुवारी 2026 ला घेतली जाणार आहे आणि आपली टीएटी जी परीक्षा जी असणार आहे ती जून आणि डिसेंबर या 2 महिन्यात 2 वेळेस ही परीक्षा घेतली जाणार आहे। हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। बघा, आता 8 फेब्रुवारी 2026 रोजी सीटीईटी घेतली जाणार आहे। त्यासाठी सध्या अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू आहे। सीटीईटीचा अर्ज भरण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे। सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दिलेल्या मुदतीत शिक्षकांना 3 सीटीईटी देण्याची संधी मिळणार आहे। टीईटी असो की सीटीईटी यापैकी कोणतीही एक परीक्षा शिक्षकांना मुदतीत उत्तीर्ण व्हावी लागणार आहे। बघा, सीटीईटी असो किंवा तुमची टीईटी असो, ही जी परीक्षा आहे तुम्हाला मुदतीमध्येच उत्तीर्ण करायची आहे। जर तुम्ही ही परीक्षा मुदतीच्या अगोदर उत्तीर्ण केली नाही तर तुम्हाला सरकारी नोकरीमधून सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात येणार आहे असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। बघा, त्यानंतर बघूयात, दरवर्षी 2 टीएटी घेण्याचे नियोजन। सरकारचं दरवर्षी 2 टीएटी परीक्षा घेण्याचं नियोजन सुरू आहे। त्यामध्ये बघा, दरवर्षी वर्षात एकदा टीएटी शिक्षक पात्रता चाचणी व्हायची, पण आता जून व डिसेंबर अशा 2 वेळा परीक्षा घेण्याचे आमचे नियोजन आहे, जेणेकरून उमेदवारांना जास्तीत जास्त संधी मिळेल। आता नोव्हेंबर मध्ये टीएटी झाली, त्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर जून 2026 मधील पुढील परीक्षा होईल आणि 1 सप्टेंबर 2027 पर्यंत 3 टीएटी होतील असेही नियोजन आहे। बघा, हे कोणी म्हटलेलं आहे? डॉक्टर नंदकुमार बेडसे, जे आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जे आयुक्त आहेत नंदकुमार बेडसे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे? बघा, दरवर्षी वर्षात एकदाच टीएटी परीक्षा व्हायची, दरवर्षी एकच टीएटी परीक्षा व्हायची, त्यामध्ये आता बदल करून वर्षातून 2 वेळेस टीएटी परीक्षा घेण्यात येणार आहे। ती म्हणजे जून व डिसेंबर अशा ह्या 2 महिन्यामध्ये टीएटी परीक्षा घेण्याचं सरकारचं नियोजन आहे, जेणेकरून उमेदवारांना, जे शिक्षक बांधव आहेत त्यांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध होईल। आता नोव्हेंबर मध्ये टीएटी झाली, आताच्या नोव्हेंबर मध्ये
टीईटी परीक्षा झालेली आहे, त्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच जून 2026 मध्ये पुढील परीक्षा होणार आहे. म्हणजे जून 2026 मध्ये पुढील परीक्षा होणार आहे. त्यानंतर जी परीक्षा होईल ती डिसेंबर 2026 मध्ये होईल आणि 1 सप्टेंबर 2027 पर्यंत 3 टीईटी होतील. म्हणजे जून मध्ये एक, बघा जून 2026 मध्ये एक, डिसेंबर 2026 मध्ये एक आणि 1 सप्टेंबर 2027 पर्यंत, म्हणजे अशा 3 टीईटी परीक्षा होणार आहेत. असे हे नियोजन केलेलं आहे, असं जे वक्तव्य आहे ते नंदकुमार बेडसे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी केलेलं आहे. त्यानंतर बघा एका टीईटी साठी किती अवधी लागतो, बघा नेमका ही टीईटी परीक्षासाठी किती अवधी लागतो हे मी तुम्हाला सांगतो. बघा शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज भरायला मुदत देणे. स्टार्टिंगला तुम्हाला अर्ज भरण्यासाठी मुदत दिली जाते, त्यानंतर अर्जाची पडताळणी केली जाते, त्यानंतर हॉल तिकीट वितरित केले जातात, परीक्षा केंद्राची निश्चिती केली जाते, नेमकी कुठल्या केंद्रावर परीक्षा घ्यायची आहे ते. त्यानंतर बघा परीक्षा घेणे व त्यानंतर 2 पद्धतीने उत्तरपत्रिकांची तपासणी. तुमची परीक्षा घेतल्यानंतर तुमची ज्या उत्तरपत्रिका आहेत त्यांची 2 पद्धतीने तपासणी केली जाते. यासाठी 6 महिन्यांचा अवधी लागतो. बघा ही जी संपूर्ण प्रक्रिया होण्यासाठी टीईटीची फायनल रिझल्ट लागण्यासाठी 6 महिन्याचा अवधी लागतो. त्यामुळे वर्षातून एकदाच परीक्षा घेतली जायची, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षकांना मुदतीत परीक्षेची जास्तीत जास्त संधी मिळावी म्हणून वर्षात 2 परीक्षा घेण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे. बघा सर्वोच्च न्यायालय जे आहे यांच्या निर्णयानुसार शिक्षकांना मुदतीत परीक्षेची जास्तीत जास्त संधी मिळावी म्हणून वर्षात 2 वेळा ही परीक्षा घेण्याचं नियोजन हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केलेलं आहे. स्टार्टिंगला एकच वेळेस ही परीक्षा टीईटी परीक्षा व्हायची, वर्षातून एकदाच ही टीईटी परीक्षा व्हायची, परंतु शिक्षकांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे की वर्षामधून 2 वेळेस टीईटी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर बघूया शिक्षकांची टीईटीची सध्याची जी स्थिती आहे, टीईटी द्यावी लागणारे शिक्षक बघा किती शिक्षकांना टीईटी द्यावी लागणार आहे. त्यामध्ये बघा 1,62,000 एवढ्या शिक्षकांना सध्या टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर बघा टीईटी उत्तीर्ण होण्याची जी मुदत आहे शिक्षकांसाठी ती आहे 31 ऑगस्ट 2027. ही मुदत तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायची आहे, 31 ऑगस्ट 2027. त्यानंतर बघा परीक्षेच्या मिळणाऱ्या संधी, प्रत्येक शिक्षकाला टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी एकूण 6 संधी मिळणार आहेत. ह्या 6 संधीमध्ये तुम्हाला ही परीक्षा उत्तीर्ण व्हायची आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. जर ही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झाला नाहीत तर तुम्हाला सक्तीची सेवानिवृत्ती ही शिक्षा दिली जाणार आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हणलेलं आहे. तरी ही परीक्षा तुम्ही लवकरात लवकर उत्तीर्ण व्हाल हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अशा प्रकारे या टीईटी बद्दल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.